नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी आज पुण्यामध्ये एक कॉइन एक्झिबिशनमध्ये गेलो होतो. तर मी तिकडे तुम्हाला एक बुक आणली आहे. तुम्हाला या बुकची मी तुम्हाला सांगतो का ही बुक आणली मी कॉईनची. याच्यामध्ये सगळ्या कॉईनची माहिती आहे, म्हणजे कुठला कॉईन कितीला आहे काय आहे. मी या बुकच्या जरिये तुम्हाला सगळं सांगणार की या बुकमध्ये कुठले कुठले कॉईन आहे. हा एका दिवसात नाही सांगणार मी. जसं मला वेळ भेटेल, जसं मी जॉबवरून सुट्टी करेल, म्हणजे संध्याकाळी आल्यानंतर मी याच्यामध्ये जे पण कॉईन आहे मी त्याच्यामधले एक एक कॉईन तुम्हाला रोज अ, चांगल्या पद्धतीने सांगेल की म्हणजे याच्यामध्ये कुठले कॉईन तुम्हाला ठेवायचे आहेत, कुठले कॉईन जमा करायचे आहेत आणि कुठले कॉईन तुम्हाला अवेलेबल आहेत. असे म्हणजे काही आता तुम्ही भरपूर व्हिडिओ बघता, हे एवढंच आहे तेवढंच आहे, लाखो रुपयामध्ये एवढ्यामध्ये तेवढ्यामध्ये 50,000 20 लाख 25 लाख लोक सांगतात. तर हे सगळं काही नाही, खोटं आहे. जे आहे हे रिअल आहे. हे रिअलमध्ये मी आजच खरेदी केली आहे. हे 1200 रुपयाला मी खरेदी केली आज ई बुक. कारण की जिथे एक्झिबिशन होतं ना मित्रांनो, तिकडे गेलो होतो. तर खरी रियालिटी खूप वेगळी आहे. असं जे लोक व्हिडिओमध्ये सांगतात की हे ते, पण जी खरी रियालिटी मी तुम्हाला सांगतो की काय आहे. खरी रियालिटी काय आहे, आज जिथं एक्झिबिशन जिथं होतं पुण्यामध्ये तिकडे गेलो होतो. तिकडे झालं काय मित्रांनो, 10 वाजता एक्झिबिशन चालू होणार होतं. तर आम्ही 12 साडेबाराला आम्ही पोचलो तिथं. पोचल्यानंतर काय होतं की एवढी गर्दी असते एकदम, म्हणजे पाय ठेवायला जागा नसते. आणि वरतून ज्या हॉलमध्ये एक्झिबिशन होतं त्या हॉलमध्ये काय झालं मित्रांनो, एकदम ते हॉल बंद करून टाकले त्या लोकांनी. जिथं ते एक्झिबिशन चालू होतं हॉल बंद केला आणि लोक आतमध्येच आहे. बाकीच्या लोकांना एंट्री नाही. जेवढे बाहेर, म्हणजे मला वाटतं कमीत कमी भरपूर पब्लिक बाहेर उभी होती. जे हॉलचं गेट आहे आणि हॉलच्या बाहेरचं बी गेट आहे ते पण बंद केलं होतं त्यांनी, कारण की आतमध्येच नव्हते जाऊ देत. आणि मी फर्स्ट टाइम गेलो होतो एक्झिबिशनमध्ये. तर असं झालं, मला बुक पण घ्यायची होती, कारण की मी बोललो बुक पण घ्यायची मला. आणि माझ्याकडे काही कॉइन कॉइन होते ते पण मला विकायचे होते. ते कॉइन पण विकले. आणि झालं काय, एवढं गडबडीमध्ये ना कॉइन म्हणजे काय बघता नाही आलं, काय नाही. जे बाहेरचे लोक होते ना, जे बाहेर उभे होते, ते ज्यांनी बाहेर छोटं छोटं लावलं होतं रस्त्यावरती, त्यांनाच आम्ही कॉइन विकले. कारण की आमच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. जे मेन एक्झिबिशन होतं हॉलमध्ये तिथं आम्हाला एंट्रीच भेटली नाही. हे झालं. हा बुक मला काहीतरी ऑनलाईन 800-900 रुपयाला आहे. मला तिथं 1200 रुपयाला घ्यावा लागला. ते बाहेर जे बसतात त्यांच्याकडून 1200ला घेतला म्हणजे हा बुक. ठीक आहे. तर म्हणायचं असं की माझे आता बुकचं तर मला आता कामाचं आहे. आता तुम्हाला पण याच्यामधली मी माहिती सांगणार आहे. तर झालं काय आहे की जिथे आपण जे व्हिडिओमध्ये सांगतात एवढ्यामध्ये विकले जाईल तेवढ्यामध्ये विकले, बघा ते कसं आहे, जे अवेलेबल कॉईन असतं ना ते तुमचे विकल्या जाणार बरोबर. ठीक आहे. बरोबर म्हणजे ते तुम्हाला रेट माहीत नाही आहे. त्याच रेट ज्याची रेट तुम्हाला माहीत नाही आहे बरोबर, ते तुम्हाला काही रेट सांगतील. ठीक आहे. 10 रुपये 20 रुपये तुम्ही बोलणार, याचं एवढे सांगितले तेवढे सांगितले. आता जे बुकमध्ये मी तुम्हाला त्याचे रेट, ते जे एक एक म्हणजे मी आज एक व्हिडिओ टाकणार किंवा उद्या एक व्हिडिओ टाकणार, त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण कॉईन आहे मी एक एक कॉईनचं सांगणार. मी असं नाही की गडबड करणार त्याच्यामध्ये. एक एक विस्तारपणे नाही का तुम्हाला, म्हणजे बरोबर नीट जमा करता येणार आणि नीट तुम्ही कलेक्शन करू शकणार. अशा हिशोबाने मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही करणार पण. बाकीच्या लोकांसारखं नाही की हे आहे ते आहे असं आहे तसं नाही मी सांगणार. होतं काय मित्रांनो, तिकडे गेल्यानंतर ना आपली काही व्हॅल्यू नसते. ते लोक काही व्हॅल्यू देत नाही. आपण जर त्यांना असं, जसं तुम्ही चिल्लर घेऊन जाणार ना हातामध्ये, चिल्लर पिशवीमध्ये किंवा काय, तुम्ही असं कसंही तुम्ही घेऊन जाणार ना, तर ते लोक लगेच त्याची व्हॅल्यू आहे ना काहीच, एकदम एकदम कचरा करून टाकतात. म्हणजे तुम्हाला जे व्हॅल्यू आहे ना कॉईनची ती व्हॅल्यू देणार नाही. ते तुम्हाला चिल्लर भावामध्ये घेणार ते लोक. म्हणजे जे 5 रुपयाचं असेल ते 6 रुपये 7 रुपये, जास्त असं 10 रुपये. म्हणजे 2 2 रुपये 3 रुपये वाढून तुम्हाला देणार. ते चिल्लर आहे ना, चिल्लर. ते चिल्लरच्या हिशोबाने तुम्हाला पैसे देणार. हे झालं. तर मला तिथं गेल्यानंतर एक गोष्ट कळाली की हे अशा पद्धतीने नाही जायचं. प्रॉपर तुम्ही नाही का काय करा, ते अल्बम वगैरे असतं ना ते घ्या. त्याच्याने काय होतं ना, लोकांना प्रोफेशनल वाटतं. आणि दुसरी गोष्ट काय ना मित्रांनो, असं चिल्लर वगैरे घेऊन गेलं ना, तर तिथं अशी गर्दी असते ना, एकदम गर्दी. जो समोरचा बघणार आहे, जो घेणार आहे ना, तो पण लक्ष देत नाही लवकर. तुम्ही किती बी आवाज दिला ना, दादा सर आमचं बघा, सर आमचं बघा, ते बघणार नाही. तुम्ही जर अल्बम असा हातामध्ये असला ना अल्बम वगैरे, तर तुम्हाला लगेच बघणार. असं अल्बम खोलून डायरेक्ट असं असं दाखव, दादा बघायला असं, तर लगेच तुम्हाला पहिले बोलवणार, तुम्हाला या बोलव, इथं या इथं. अल्बमने काय होतं मित्रांनो, अल्बमने जे कलेक्टर लोकांना पटकन त्यांना हे होतं, कॅच होतात ते लोक, की हा अल्बम आहे म्हणजे माणूस
बरोबर कलेक्ट करतोय पैसे. समजलं का मित्रांनो? मी तुम्हाला काय बोलतो लक्षात घ्या. अल्बम असला ना तर त्यांना काय वाटतं की हा बाबा हा माणूस बरोबर कलेक्ट करतोय पैसे, त्याला माहिती आहे म्हणून तो बरोबर अल्बममध्ये टाकून आणले त्याने. तर तुम्हाला पटकन ते लोक बोलवतील आणि तुम्हाला त्याची व्हॅल्यू पण देतील बरोबर. बघा मी काय बोलतो मित्रांनो, माहितीची गोष्ट सांगतोय. हे तुम्हाला कुठल्याही एक्झिबिशनवाला सांगणार नाही. जे एक्झिबिशनमध्ये तुम्ही जाणार ना, असे येड्यात काढतात लोक. हा किती देऊ, हा किती, हा किती पाहिजे, किती, तुम्हाला किती पाहिजे, तुम्ही बोलणार मला द्या 15,000 20,000. तर बोला याच्या तुम्हाला देऊ का मी 20 रुपयामध्ये, तुम्हाला देऊ का 30 रुपयामध्ये, असं बोलणार तुम्हाला. पण जर तुम्ही बरोबर अल्बममध्ये सेट करून त्या एनवलपमध्ये टाकून त्या कागदाच्या नाही का, त्या कागदाचं येतं त्याला कॉईन होल्डर बोलतात. ठीक आहे, त्याचं पण मी रेट विचारलं तर बाहेर 100 रुपयाला 50 पीसचं होतं आणि आतमध्ये काहीतरी 50 रुपयाला 50 पीसचं आहे बरोबर, म्हणजे 1 रुपयाला 1. पण बाहेर आता ते लोक बसले त्यांचा रेट वेगळा आणि आतमध्ये जे बसले त्यांचा रेट वेगळा. आतमध्ये जे कलेक्टर आहे बरोबर प्रॉपर स्टॉल लावून बसले, पण तिथे एंट्रीच नाही मिळाली आम्हाला. 2-3 तास 4 तास तसेच गेले आमचे. मग आम्ही बी वैतागून तर आम्ही जे बाहेर होते त्यांनाच दिले आमचे कॉईन. जे अवेलेबल होते जे काय असेल त्यांनी काय व्हॅल्यू दिली आम्हाला काहीच माहीत नाही. कारण की मला पहिली बात तर जेवढे पण व्हिडिओ बघितलेत त्या लोकांनी सगळ्यांनी वेगळे वेगळे रेट सांगितले, कधी पण असं फिक्स रेट नाही. आता होईल काय मित्रांनो की ह्या जो अल्बम आहे हा अल्बम मी शोधत होतो लई दिवसापासून. ऑनलाईन पण मी बघत होतो, पण मी बोललो ऑनलाईन येणार नाही येणार काय माहीत नाही आपल्याला, आपण ऑनलाईनवर आपण भरोसा नाही करत. तर मी बोललो हे आपण आपल्या जे समोर असतात त्याच्याने घेऊन टाकू. तर मी हे घेऊन टाकलं अल्बम. ठीक आहे, आता मी काय मित्रांनो सांगतो तुम्हाला की जे पण माहिती मिळते अल्बमच्या हिशोबाने तुम्हाला सांगणार. ठीक आहे, तर व्हिडिओला नक्की मला सपोर्ट करा. मी तुम्हाला सगळं माहिती बरोबर देणार मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला मी एक्झिबिशनमध्ये जायचं तर कसं जायचं ते पण मी तुम्हाला सांगणार. कॉईन कसे विकायचे त्याचं पण मी माहिती तुम्हाला हळूहळू पुढे देणार. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा मित्रांनो. पहिला व्हिडिओ आणि नवीन चॅनल माझा आजच चालू केला मी. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो.